कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। जयंत पाटील जरा बावचळलेले आहेत, त्यांना ते सूचना झाले, त्यांना वाटतं मी थांबत नसतो। आणि जयंतराव मी कालही सांगितलंय समोरासमोर वार करा, मी तुम्हाला करतो, कशाला पुढे करतो तुम्ही, येऊन बोला ना, कशाला कोणाला तरी छोट्या कार्यकर्त्याला पुढे करताय, तो कार्यकर्ता कुठला आहे मला माहित पण नाही। बघा, ज्या जमिनी बळकवल्या असतील आणि ज्याची काही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली नसेल तर त्या निश्चित काढण्याच्या सूचना मागच दिलेल्या आहेत। 2018ला तशा पद्धतीच्या सूचना सरकारने दिलेल्या आहेत, परंतु दोन प्रकारे या जमिनी रिलीज केल्या जातात। एक धर्मादाय आयुक्तांची जर पीटीआरला नोंद असेल तर त्यांची परवानगी घेऊन, अशा महाराष्ट्रामध्ये अनेक जमिनी आहेत की त्याला धर्मादायनी पण परवानगी दिलेली आहे, त्या ज्या पर्पजसाठी वापरायचा आहे तो पर्पज त्यांच्याकडे दिला तर, आणि नसेल तर त्यांच्याकडे नोंद नसेल, इनाम पत्रकामध्ये नोंद नसेल, 9394 मध्ये नोंद नसेल, 1950 पूर्वीचे सगळे सातबारे काढले आणि त्याच्यामध्ये जर अशी काही पोकळ नोंद असेल तर राज्य सरकारला तो अधिकार आहे। हे काय असं एकच प्रकरण आहे, हजारो प्रकरणामध्ये त्यांनी परवानगी दिलेल्या आहेत। आणि त्यामुळे जयंत पाटील जरा बावचळलेले आहेत, त्यांना ते सूचना झाले, त्यांना वाटतं मी थांबत नसतो। आणि जयंतराव मी कालही सांगितलंय समोरासमोर वार करा, मी तुम्हाला करतो, कशाला पुढे करा तुम्ही, येऊन बोला ना, कशाला कोणाला तरी छोट्या कार्यकर्त्याला पुढे करताय, तो कार्यकर्ता कुठला आहे मला माहित पण नाही, त्याच्याविषयी मला माहिती पण नाही, तो कुठल्या गावचा आहे काय आहे। आणि त्यामुळे त्यांना काय भूमिका मांडायची त्यांनी स्पष्ट मांडावी, आम्ही काही चुकीचं काम केलेलं नाही आणि चुकीचं काम तर आमच्यावर कारवाई करा ना, काय अडचण नाही, आम्ही त्याला फेस करू। आता अनेक किती वेळा सांगू, गोपीचंद हिमायतनगरचे आमदार जे बाबूराव कोळीकर आहे त्यांनी थेट महायुतीवरच आरोप केलेला आहे। शिवसेनेचे आमदार माझ्या मतदारसंघात काम होतात पण आम्हालाच माहित नाही, मोहित कंबोजांवर त्यांनी थेट आरोप केलेला आहे। काय आरोप केला मी, जलसंपदेची जी कामं आहे ती आम्हाला माहित नव्हतं, थेट ती कामं दिली जात आहेत आणि ती कामं मोहित कंबोज यांच्या मार्फत। बघा, त्यांनी काय आरोप केलाय मला माहित नाही, परंतु माननीय देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जलसंपदा खातं जे काम महाराष्ट्रभर झालेलं आहे ते इतक्या चांगल्या पद्धतीनं काम केलंय। मी दुष्काळी पट्ट्यातला कार्यकर्ता आहे, 2000 कोटीचा निधी माझ्या तालुक्यात, मी काय तेव्हा आमदार नव्हतो, तिथं काँग्रेसचा आमदार होता, तिथं भाजपचाही आमदार नव्हता। भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व आमदार कुठल्या पक्षाचा आहे बघून काम करत नाही, याचं उदाहरण माझंच घ्या ना। जत मतदारसंघामध्ये मी निवडून येण्यापूर्वी काँग्रेसचे आमदार होते, तिथं भाजपनं दुजाभाव केला नाही की अरे बाबा तिथं काँग्रेसचा आमदार आहे आणि आम्ही पैसे कसं देऊ, 2000 कोटी रुपयाचा निधी दिला आणि इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये काम सुरू आहे। त्यामुळे कुठल्या मतदारसंघामध्ये दुजाभाव करण्याचा विषय नाही। माननीय आमदार कोळीकर साहेब काय बोललेत हे मला माहित नाही, परंतु देवाभाऊंनी जे काम राज्यामध्ये केलेलं आहे ते गट तट पक्ष पार्ट्या न बघता आणि विभाग न बघता काम केलेलं आहे। नाहीतर एखादा मंत्री झाला तो त्याच्या मतदारसंघापुरता मर्यादित होतो। जयंत पाटलासारखं मागं कोविड आला आणि टाटाने 8 कोटी रुपये दिले कोविडसाठी, कोविड सेंटर होतं मिरजेत, पैसे नेले इस्लामपूरला, तसा प्रकार इकडे होत नाही। त्यामुळे त्यांचा काय विषय आहे मला माहित नाही, परंतु भाजपाची भूमिका स्पष्ट आहे, पार्टीचा आमदार असो अगर नसो त्या सगळ्या विभागामध्ये कामं मोठ्या प्रमाणात होतात।